महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी दूरध्वनी, भ्रमणध्वनी, फॅक्स किंवा सॅटेलाइट फोन अशा संदेश वहन करणाऱ्या आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नव्हत्या. तरीही या जाणत्या राजाने आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून खूप चांगल्या प्रकारची संदेशवहन व संपर्क यंत्रणा उभारण्यात आणि राबविण्यात यश मिळविले होते. आजही जगातील सर्वात वेगवान अशा समजल्या जाणाऱ्या दोनच शक्ती शास्त्रज्ञांना अभिप्रेत आहेत, त्या म्हणजे ध्वनी आणि प्रकाश. आज सर्वात वेगाने उड्डाण करणारे विमान ध्वनीच्या गतीवरून मोजले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जन्मापूर्वी डोळसपणे याचा उपयोग हिंदवी स्वराज्यासाठी करणारा राजा शिवाजी हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा राजा म्हणूनही आता आपणासमोर येऊ शकेल. आपणाला शिवाजी महाराजांची संदेशवहन यंत्रणा समजण्यासाठी उदाहरण दाखल एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया दिवसाही होत आणि काळोख्या रात्रीही होत. त्यामुळे दिवस आहे की रात्र याचा विचार करून संदेशवहन यंत्रणा काम करीत होती. आणीबाणीच्या आणि इतर प्रसंगी एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर त्वरित संदेश पोहोचविण्यासाठी महाराजांनी अंमलात आणलेली पद्धत खरोखरच आपणाला थक्क करून सोडणारी आहे. त्यावेळचे सर्वात वेगवान वाहन म्हणजे घोडेस्वारी. परंतु या संपर्क यंत्रणेच्याही विशिष्ट प्रसंगी खूप मर्यादा येतात. उदाहरणार्थ शत्रूने वाट रोखून धरली किंवा शत्रूने किल्ल्याला वेढा घातला असेल, अशा प्रसंगी तर या संपर्क यंत्रणेवर पुढील हालचाली आणि युद्धाचा निर्णय अवलंबून असतो आणि त्यामुळे त्यावेळच्या इतर राज्यकर्त्यांच्या सहसा लक्षात न आलेली संपर्क यंत्रणा मात्र जाणत्या राजाने जाणीवपूर्वक उभारून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली असेच म्हणावे लागेल. सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर जवळपास 4 महिने अडकून पडले होते. गडावरून मुंगीही खाली सरकू शकणार नाही एवढा कडेकोट्ट बंदोबस्त सिद्दी जोहरने करून ठेवलेला. ऐन पावसाळ्याच्या हंगामात सुद्धा वेढा अजिबात ढिला पडत नव्हता. अशा वेळी दुसरीच युक्ती करून पन्हाळ्यातून बाहेर निसटणे अपरिहार्य होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरबरोबर तहाची बोलणी सुरू केली, रेंगाळत ठेवली. अर्थात आज न उद्या शिवाजी शरण येणार, तह होणार या बातमीच्या हालचालीने आदिलशाही फौज हळूहळू बेसावध होऊ लागली. वेढा शिथिल होऊ लागला आणि अशाच प्राप्त प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा डाव टाकला. शिवाजी राजा शरण येत आहे, तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी अमुक दिवशी येत आहे हे घोषित केले आणि शिवाकाशीद नावाचा महाराजांचा अत्यंत विश्वासू माणूस महाराजांच्या भूमिकेत हुबेहूब महाराजांसारखा वागत सिद्दी जोहरच्या तंबूत दाखल होऊन वाटाघाटी करू लागला. तहाच्या अटी ठरवू लागला. तिकडे राजा शिवाजी आडवाटेने पन्हाळ्याच्या वेढ्यातून 600 कडव्या मावळ्यांसह बाहेर पडून केव्हाच विशाळगडाच्या रोखाने चालू लागले होते. विशेष म्हणजे धावपळ आणि प्रसंगी एवढा आणीबाणीचा होता की महाराजांचा कोणाकडेही घोडा नव्हता. पन्हाळगड ते विशाळगड हे 20 कोसाचे अंतर चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रात्रीच्या अंधारात आणि भर दिवसात, भर पावसात चिखलाने भरलेल्या रस्त्याने प्रवास करीत सकाळपर्यंत तरी विशाळगडापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. एकदा सकाळ झाली की मग लष्करी हालचाली गुप्त राहू शकत नाही आणि म्हणून रात्रीच्या रात्री तो प्रवास सुरू करणं संपविणं खूपच आवश्यक होतं. परंतु शिवाजी राजांसारखा स्वाभिमानी राजा आपल्या अटी एवढे सहजपणे कशा कबूल करतो याचा सिद्दी जोहरला संशय आला आणि त्याच वेळी शिवाजी राजा पन्हाळ्यातून सटकल्याची बातमी येऊन थडकली. पडत्या पावसात चिखलयुक्त निसरड्या पायवाटा आणि ओढ्यांना पूर आलेला असतानाही सिद्दी जोहरच्या सैनिकांनी राजा शिवाजीला पकडण्यासाठी घोड्यावरून पाठलाग सुरू केला. महाराजांकडे घोडे नव्हते आणि सिद्धीची फौज घोड्यावरूनच पाठलाग करीत होती. त्यामुळे साहजिकच ते थोड्याच वेळात महाराजांना येऊन भिडणार हे नक्की होतं आणि मग महाराजांनी सिद्धीच्या फौजेला घोडखिंडीतच अडविण्याचा निश्चय केला. वाट एकदम चिंचोळी व गनिमाला पार होण्यासाठी खूपच अवघड होती. अशाच ठिकाणी हाताशी असलेल्या फौजेनिशी सामना करण्याचं त्यांनी ठरवलं.
परंतु महाराजांची विशाळगडावर पोहोचणे खूप आवश्यक असल्याने व लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये अशी प्राणपूर्वक शपथ घालत बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजीप्रभू 12 मावळातील भोर प्रांताचे त्यांच्या सोबत असलेले 600 मावळे बांदल घराण्याचे त्यांच्या 2 तुकड्या केल्या. 300 मावळे महाराजांसोबत व 300 मावळे बाजीप्रभू देशपांडे सोबत अशी विभागणी केली गेली. निघताना महाराजांनी बाजीला सिद्धीची फक्त वाट रोखून धरण्याचे सांगितले. आम्ही सुखरूप गडावर पोहोचलो की तोफांचे 5 बार उडवून इशारा दिल्यावर तुम्ही सुरक्षित माघार घेत जंगलात पसार व्हावे अशी सूचना केली. अर्थात घोडखिंड ते विशाळगड हे अंतर फक्त 12 कोसाचं. धावत्या फौजेनिशी महाराजांना जो वेळ लागला असता तो 1 ते 1.5 तासांचा आणि म्हणून महाराजांनी बाजीला तशी सुरक्षित माघार घेण्याची सूचना दिलेली. परंतु इकडे महाराजांनी खिंडीतून सुखरूपपणे किमान वेळेत प्रवास करून विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले खरे, परंतु पाहतात तो काय, सूर्यराव सुर्वे आणि जयवंतराव दळवी नावाच्या आदिलशाही परंतु मराठा सरदारांनी विशाळगडालाच वेढा टाकलेला. महाराजांसोबत असणाऱ्या 300 मावळ्यांनी जीवावर उदार होऊन प्राणाचे बलिदान देऊन वेढा फोडण्याचा निकाराचा प्रयत्न केला. सुर्वे आणि दळवी सुद्धा मराठी मातीतलीच राकट माणसं. वेढा काही केल्या फुटत नव्हता. महाराजांच्या 300 मावळ्यांनी अगदी घमासान करीत 7 तास संघर्ष करून अखेर वेढा फोडला. इकडे घोडखिंडीत महाराज इशारा का करीत नाहीत याचा विचार बाजीप्रभूला आणि जोपर्यंत इशारा होत नाही तोपर्यंत आपण गनिमाची वाट रोखायची हा आदेश बाजीप्रभू आणि त्यांच्यासोबत असणारे 300 बांदलवीर सोबत फुलाजी, सिद्धी इब्राहिम व सिद्धी वाहवा आणि शिवाजी महाराजांचे सख्खे मामा अचलोनजींचा मुलगा संभाजीराव जाधव ही सर्व मंडळी सिद्धीच्या एका पाठोपाठ येऊन थडकणाऱ्या टोळ धाडीला रोखताना धारातीर्थी पडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या लढाईत कधीच एवढा वेळ झुंज देण्याची वेळ आली नव्हती. शत्रूला हुलकावणी देऊन कात्रजचा घाट दाखविण्यात मराठे तरबेज होते, परंतु या प्रसंगी ती रणनीती कामाची नव्हती. महाराज विशाळगडावर सुखरूप पोचल्याचा इशारा मिळेपर्यंत खिंड सोडता येत नव्हती आणि त्यामुळे समोरासमोर घमासान केल्याशिवाय पर्याय नव्हता. घोडखिंडीत शेवटचा मावळा जिवंत असेपर्यंत गनिमाला 1ही इंच पुढे सरकायला जागा मिळत नव्हती. मुडद्यांचा खच पडत चालला होता आणि 7 तासानंतर विशाळगडावरून इशारतीच्या 5 तोफा झडल्या. बाजी, फुलाजी, संभाजी, सिद्धी इब्राहिम व सिद्धी वाहवा या सर्वांचे बलिदान कामी आले. महाराज गडावर पोहोचेपर्यंत गनिम खिंडीतच रोखला गेला. महाराजांनी विशाळगडावरून डागलेल्या 5 तोफा हा सांकेतिक इशाराच होता. लढाई करीत असताना माणूस डोळे आणि मन एकत्र करून लढत असतो आणि अशा वेळी विचलित न होता इशारा देण्यासाठी ज्या तोफांचा आवाज म्हणजे ध्वनीचा उपयोग महाराजांनी सिग्नल यंत्रणा म्हणून केला. घोडखिंडीचा प्रदेश दाट झाडी झुडपांचा आणि डोंगर दऱ्यांचा आणि विशाळगडाचे अंतर 12 कोस. घोडखिंडीतून विशाळगड किंवा विशाळगडावरून घोडखिंड दृष्टिक्षेपात येणे अवघड. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रकाशाचा उपयोग करता येणार नाही त्या ठिकाणी महाराजांनी ध्वनीचा उपयोग संदेश वहनासाठी करून समयोचितपणा दाखविला. शाहिस्तेखानावर छापा घालण्यासाठी महाराजांनी रणनीती बनविली आणि त्यानुसार शत्रू अगोदरच बेसावध असेल असा दिवस महाराजांनी निवडला. तो दिवस होता औरंगजेबाच्या राज्यारोहणाच्या वर्धापन दिनाचा, म्हणजे मोगलांच्या फौजेसाठी उत्सवाचा, आणि त्यात रोजाचा महिना चालू होता. दिवसभराचा उपवास सोडून लाल महालातील अर्धे पहारेकरी चाकर गाढ झोपले होते, तर बाकीचे हौसे शौकीन पहारेकरी नगारखान्यात वाद्य वाजवीत आनंद साजरा करत होते. मावळ्यांनी नगरखान्याचाच ताबा घेऊन जोरजोरात वाद्य वाजविले. त्यामुळे महाराज 20,000 फौजेच्या गराड्यातून लाल महालात आत पोचले तरी काहीच कळले नाही. 5 एप्रिल 1663 मध्यरात्री शाहिस्तेखानावर छापा पडला.
महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा मोगल पाठलाग करणारच होते. महाराज तानाजी मालुसरेसह हिंगण्यातील आंब्याच्या बागेत पोहोचले आणि इशारतीचा करणा वाजला. कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना आणि झाडांना बांधलेले टेंबे तेथील मावळ्यांनी पेटविले आणि मोगलांचे लक्ष तिकडे जावे म्हणून जोरजोरात ढोलसुद्धा वाजविले. महाराज व त्यांचे सैन्य कात्रज घाटामध्ये आनंद साजरा करत आहेत असा मोगलांचा एका क्षणात भास व्हावा या मानसिकतेने महाराजांनी हे सगळे केले. अचानक पडलेल्या मर्माघाती छाप्याने गोंधळलेल्या मोगलांचे 10,000 सैन्य अंधारात बेभान होऊन पाठलागावर निघाले. तोपर्यंत महाराज सिंहगडाच्या उलट्या दिशेने गेले होते आणि एक इशारतीचा करणा वाजताच कात्रजच्या घाटात ढोल नगारे वाजविणारे मावळे ही वाद्य तेथेच टाकून घाट ओलांडून पुरंदराकडे वळले. शत्रूची पहिली मुसंडी आमराईकडे येण्याच्या वेळी कात्रजकडे त्यांचा मोर्चा वळविला गेला आणि शत्रू कात्रजकडे अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर तेथील सैनिकांनी आपली दिशा सासवड मार्गे पुरंदराकडे वळवून आणखी दिशाभूल केली. शत्रू सैनिकांनी महाराजांचा वेगाने पाठलाग केला, परंतु दिशा चुकली आणि महाराजांना तेवढेच करायचे होते. संदेश वाहण्यासाठी महाराजांनी या ठिकाणी ध्वनी आणि प्रकाश या दोन्ही माध्यमांचा चपखलपणे उपयोग केलेला दिसतो. महाराजांनी प्रकाशाचा उपयोग संदेश वाहण्यासाठी केल्याचा दुसरा प्रयोग म्हणजे कोंढाणा किल्ल्याची लढाई. कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी निवडक मावळ्यांसह तानाजी मालुसरे राजगडावरून महाराजांचा आणि जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जाऊन तानाजीने आपल्या पराक्रमाची शर्त केली. तानाजी पडल्यानंतर सूर्याजी मालुसरे, सूर्याजी जेधे आणि शेलार मामाने उदयभानाच्या नरडीचा घोट घेत कोंढाणा जिंकला. कोंढाणा जिंकला ती वेळ होती मध्यरात्रीची आणि अशा वेळी कोंढाणा जिंकल्याची खबर देण्यासाठी महाराजांनी इशारत करण्यासाठी जी खूण ठेवली होती ती होती प्रकाशाची. राजगड आणि कोंढाणा नजरेच्या टप्प्यात होता. कोंढाणा घेईपर्यंत रात्रभर महाराज कोंढाण्याच्या बाजूकडील बुरुजावरून इशाऱ्याची वाट पाहत होते. सोबत जिजाऊ साहेब आणि शंभूराजेही होते. कोंढाणा जिंकला की इशारत म्हणून गडावरील गवताच्या गंजी पेटविण्याचे ठरले होते. त्यानुसार मावळ्यांनी कोंढाणा जिंकताच गडावरील गवताच्या गंजी पेटवून राजगडावर असणाऱ्या महाराजांना तसा संदेश दिला. अर्थात रात्रीच्या वेळी लोकांची झोपमोड होऊ नये म्हणून कदाचित महाराजांनी तोफाच्या इशारती ठेवल्या नसाव्यात किंवा रात्रीची लढाई सुरू झाली म्हणून रयतेची धावपळ होऊ नये म्हणून महाराजांनी तोफांची इशारत जाणीवपूर्वक टाळली असावी. त्यामुळे कोणत्या प्रसंगी कोणती संदेशवहन यंत्रणा वापरावी याचे प्रचंड प्रसंगावधान व भान शिवाजी महाराज ठेवत असत हे लक्षात येते. ध्वनीचा आणि प्रकाशाचा उपयोग विज्ञानाची पहाट झाली नव्हती तेव्हा संदेश वहनासाठी उपयोग करणारा, खऱ्या अर्थाने संदेशवहन क्षेत्रात क्रांती करणारा जाणता शिवाजी राजा आम्ही कधीच ओळखला नाही. अग्नीचा उपयोग महाराजांनी संदेश वहनासाठी आग्रा शहरातून बाहेर पडण्यासाठी अचूकपणे केला होता. महाराज कैदेतून निसटले की सर्वात पहिली मजल मारणार होते ते कुंभारवाड्यात आणि तेथून घोडे घेऊन पुढचा प्रवास करणार होते. शिवाजी महाराजांना बाहेर पडल्यावर व्यवस्थित दिशादर्शन व्हावे म्हणून त्या कुंभाराला संभाजीराजांनी जवळच्याच विस्तीर्ण सपाट मैदानावर एका उंचवट्याच्या ठिकाणी नवीन भट्टी लावण्यास सांगितले. त्यासाठी लागणारी सर्व आर्थिक बाजू शंभूराजांनी सांभाळली. रात्रंदिवस ती भट्टी कायम पेटती राहील याची दक्षता घेण्याची सूचना केली. महाराज दिवसा रात्री अपरात्री केव्हाही बाहेर पडले तरी योग्य दिशेनेच प्रवास व्हावा यासाठी ही सगळी धडपड चालू होती. महाराजांच्या ठिकाणापासून जवळपास 3 कोसांच्या अंतरावर ही पेटती भट्टी तयार ठेवली गेली होती. सलग 3 महिने ही भट्टी चालू होती. आजूबाजूला झाडी नाही, डोंगरदरी नाही अशा सपाट प्रदेशात आणि निर्मनुष्य ठिकाणी ही भट्टी लावली गेली होती. महाराज दिवसा बाहेर पडले तर धुराच्या लोटावरून दिशा निश्चित होणार होती आणि रात्री बाहेर पडले तर पेटत्या ज्वाळा मार्गदर्शन करणार होत्या. संभाजीराजे आणि महाराज दोघेही वेगवेगळ्या मार्गाने तेथपर्यंत पोचणार होते म्हणून आणखी सावधानता बाळगली जात होती. एकदा जर दिशा चुकली तर साऱ्या मेहनतीवर पाणी फिरणार होते.
महाराज किंवा शंभूराजे कोणीही तावडीत सापडले असते तरी मोहीम ही असफल होणार होती आणि म्हणून दोघांनाही एकाच वेळी आग्र्यातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी ही योजना राबवली जात होती. एवढी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी भट्टी कायम पेटती ठेवण्यासाठी त्या कुंभाराने आणि त्याच्या 2 मुलांनी काय काय कष्ट उपसले असतील ते त्यांनाच माहिती. परंतु महाराजांच्या या निकडीच्या प्रसंगालाच शिरसावंद्य मानून त्यांनी आपली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडली. सलग 3 महिने डोळ्यात तेल घालून त्यांनी ती भट्टी पेटती ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई क्षेत्रात आणखीन एक चमत्कार आपणाला पाहावयास मिळतो. तो खूपच दुर्मिळ आहे, परंतु लोकांसमोर येणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ दाखल आपण असे म्हणू की समजा वेळ दिवसाची आहे आणि गडावर तोफा नसतील तर इशारात कशी देणार, किंवा वेळ रात्रीची असेल आणि घटना खूप दूरवरची असेल तर संदेशवहन कसे होणार, याचाही महाराजांनी चांगलाच पर्याय शोधला होता. सुरुवातीच्या काळात महाराजांकडे तोफाच नव्हत्या. पुढे हळूहळू जमवाजमव झाली आणि महाराजांनी किल्ल्यांवर तोफा पेरल्या. फिरता तोफखाना महाराजांकडे नसायचा आणि त्याचा मराठ्यांना उपयोगसुद्धा नव्हता. वेळ दिवसाची असेल आणि गडावर तोफसुद्धा नसतील तर अशावेळी एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर संदेश पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली आणि अंमलात आणलेली युक्ती अजोड आहे. कोणत्या प्रकारची लाकडे जाळल्यावर पांढरा धूर निघतो आणि कोणत्या प्रकारची वनस्पती लाकडे जाळल्यावर काळा धूर निघतो याचा अभ्यास करून महाराजांनी लाकडाचे वर्गीकरण करून त्याचा साठा प्रत्येक किल्ल्यावर केलेला असेल. जसा इशारा असेल त्याप्रमाणे ते वर्गीकृत केलेले लाकूड जाळले जाईल. उदाहरणार्थ समजा बातमी चांगली आहे, कुठेतरी स्वराज्याच्या जमेची, अशावेळी गडावर पांढरा धूर केला जाईल. मग तो धूर पाहून त्याच्या बाजूच्या किल्ल्यावर इशारत मिळाली की त्या किल्ल्यावर पांढरा धूर करून पुढच्या आणि आजूबाजूच्या किल्ल्यांना इशारा दिला जाईल. शेकडो मैलांचे असणारे अंतर महाराजांची संपर्क यंत्रणा काही मिनिटात करून योग्य तो संदेश योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवत होती. जर इशारा धोक्याचा असेल, गनिमाचे भयंकर आक्रमण असेल, शत्रू ज्या रोखाने येत असेल तसा इशारा देणारा काळा धूर केला जाईल. त्याप्रमाणे आजूबाजूचे किल्लेदार सावध होत असत. तेही आपल्या किल्ल्यांवर तसाच काळ्या धुराचा लोट तयार करून आजूबाजूच्या किल्ल्यांना इशारा देतो. शत्रूच्या आक्रमणाबाबत खबरबात देत असत. महाराष्ट्रात असणाऱ्या 360 किल्ल्यांवर अवघ्या काही तासात अशा प्रकारे सूचना मिळत होत्या आणि पुढील कारवाई केली जात होती. याचाच परिणाम म्हणून की काय, मोगलांना महाराजांचा कोणताही किल्ला गाफील ठेवून घेण्यात कधीच यश मिळाले नाही. उलट महाराज जेव्हा एखाद्या ठिकाणी आक्रमण करायचे त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूला त्याची खबर लागून देत नव्हते. तर शत्रूने एकमेकाला इशारत करण्याची गोष्ट खूपच लांब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी पांढरा धूर आणि तोफांची आतिषबाजी या दोहींचा एकत्र वापर केला असणार. अर्थात प्रसंगच तेवढा आनंद द्विगुणित करणारा आणि सर्वांच्या सुखासमाधानाचा होता. शिवाय प्रत्येक किल्ल्यावर तशी आगाऊ सूचनाही होती. ही संदेशवहन यंत्रणा खूप चांगल्या रीतीने राबविण्यासाठी महाराजांनी निवडलेले राजधानीचे ठिकाण रायगड हे काही उगाच निवडले नव्हते, तर लष्करीदृष्ट्या रायगड अजिंक्य, बेलाग आणि शत्रूला पायथ्यापर्यंत पोहोचण्यास दुरापस्त होता. असे असले तरी रायगडाला जवळपास 65 किल्ल्याचे संरक्षण होते व 65 किल्ल्यांच्या मध्यभागी रायगड वसलेला आहे हे दुसरे कारण. काही किल्ले तर रायगडापासून हाकेच्या अंतरावर तर काही उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतील एवढ्या अंतरावर. परंतु त्याचवेळी रायगडाची उंची हा एक भाग महाराजांनी अगदी आवर्जून लक्षात घेतलेला. आजूबाजूच्या इतर कोणत्याही किल्ल्यापेक्षा रायगडाचा बालेकिल्ला जवळपास 400 फुटांनी उंच आहे. म्हणजे आजूबाजूचा एखादा किल्ला शत्रूच्या ताब्यात जाऊन त्याने तेथून तोफा चालविल्या तरी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत येऊ शकत नव्हत्या. ही एक गोष्ट तर प्रचंड उंची असल्यामुळे संदेशवहन करण्यासाठी राजधानी म्हणून रायगडाचा चांगलाच उपयोग होत होता. मग ते संदेशवहन प्रकाशाच्या माध्यमातून असो किंवा ध्वनीच्या माध्यमातून असो. जगाच्या पाठीवर ज्याला व्यवस्थापन क्षेत्रात नाव कमवायचे असेल त्याने महाराजांच्या या संदेशवहनाच्या क्रांतीतून एकच बोध घ्यावा आणि तो म्हणजे जेवढा संदेशवहनाचा वेग जास्त तेवढा विकासाचा वेग, यशाचा पल्ला जास्त. अशा प्रकारे हे पुस्तक इथेच संपतंय. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु.
शिवाजी महाराजांनी या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेल्या सर्व मी असं म्हणेन की जे काही आपल्याला ह्या पुस्तकामध्ये लिहून दिले हे आत्ताचं नसून त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातच हे सर्व झालेलं होतं, पण ते आपल्यापर्यंत कधी पोहोचलं नव्हतं. ते आत्ता पोहोचलं आहे, ह्या पुस्तकामार्फत आपल्यापर्यंत ते पोहोचलं आहे. हे खूप छान पुस्तक आहे. मला वाचताना आनंद आला. माझ्याकडून काही चुकाही झाल्या असतील, पण मला तुम्ही समजून घ्याल अशी माझी आशा आहे. आणि आता हे इथे पुस्तक संपवून मी एका नवीन पुस्तकाला सुरुवात करणार आहे. तर जसा ह्या पुस्तकासाठी मला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, तसाच माझ्या पुढच्या पुस्तकासाठी सुद्धा तुम्ही चांगलाच प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती आहे. थँक्यू म्हणण्यापेक्षा आभारी आहे.